नमस्कार मित्रांनो, माझे नाव अमृता आहे. तर मित्रांनो, तुमचे आपल्या या यूट्यूब चॅनलवर मनापासून मी स्वागत करत आहे. मित्रांनो, माझ्या नवऱ्याच्या व्यसनधीनतेमुळे मला कोणत्या अकल्पित वाटेवर चालावे लागले, हे मी तुम्हाला आजच्या या सुंदर कथेमध्ये सांगणारच आहे. तर कथेला आरंभ करण्यापूर्वी मी तुम्हाला माझ्या जीवनाबद्दल आणि कुटुंबाबद्दल थोडक्यात कल्पना देते. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माझ्या कुटुंबात मी, माझे पती आणि आमचा 5.5 वर्षाचा चिमुकला मुलगा असे आम्ही तिघेच राहतो. माझ्या पतीचे नाव रघुनाथ. खरे सांगायचे तर जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा माझ्या सासरची परिस्थिती खूपच चांगली होती. पण जसे माझे सासरे कैलासवासी झाले तसं रघुनाथने बेभानपणे दारू प्यायला सुरू केले. तो आधीही दारू प्यायचाच, पण सासऱ्याच्या पश्चात त्याला जणू मोकळीकच मिळाली होती. तो आता घरीही उघडपणे दारू पिऊ लागला होता. हे कमी काय म्हणून की काय, तो घरी त्याच्या तवेरा मित्रांनाही घेऊन यायचा आणि माझ्या समोरच दारूच्या बाटल्या भरायचा. त्याची हीच घाण सवय एके दिवशी माझ्या जीवाला अकल्पनीय वळण देऊन गेली. हा प्रसंग घडून जवळपास 2 वर्षांचा काळ लोटला असावा. तेव्हा माझा मुलगा अगदीच छोटा होता. घरची परिस्थिती ही खूपच हालाखीची होती, कारण माझा नवरा कमाईचा प्रत्येक पैसा दारूवर उधळून टाकायचा. त्यामुळे मलाही मोलमजुरीचे काम करावे लागत होते आणि मी जीवाचे रान करून संसाराचा हा गाडा कसाबसा ओढत होते. आजही तो दिवस माझ्या स्मृतीपटलावर अगदी ठळक आहे. सायंकाळचे 6 वाजायची वेळ होती. मी घराबाहेर असणाऱ्या स्वयंपाकघरात तांदळाच्या भाकरी थापण्यात मग्न होते. आमचं घर तसे एकदम तोडकं मोडकं एकाच खोलीचं होतं. ते माझ्या सासऱ्यांनी काळजीपूर्वक बांधलेलं होतं. भिंती जरी सिमेंटच्या किंवा विटाच्या असल्या तरी छप्पर हे कौलारूचं होतं. मी बाहेर स्वयंपाक करत असतानाच मला अचानक त्याच्या मोटरसायकलीचा आवाज आला आणि 2 मिनिटातच ते स्वयंपाकघरात उतरले. त्यांच्या हातात एक प्लास्टिकची काळी पिशवीच होती. स्वयंपाकघरात येऊन त्यांनी ती पिशवी माझ्या हातामध्ये दिली आणि मला म्हणाले, "आज माझा जिगरी यार विनायक तो जेवायला येणार आहे. यात मी मासे आणले आहेत. चविष्ट मच्छीचा बेत कर." मी काहीही न बोलता ती पिशवी माझ्या हातात घेतली आणि खरे सांगायचे तर त्यांचे ते बेपर्वाही वागणं मला ते मात्र आवडतच नसायचं. अनेकदा मुलाला खायला घरात अन्न कर नसायचा, पण त्यांचे मद्यपान मात्र दररोज असायचे. तसं विनायक त्यांचा तो मित्र त्यांना अधूनमधून पैशाची गरज करायचाच, त्यामुळे मलाही विरोध करता येत नव्हता. माझे पती आणि त्यांचा मित्र विनायक हे दोघे घरात शिरले. मी घरात जाऊन रघुनाथ आणि विनायक यांना पिण्याचे पाणी देऊन आले. तेव्हा विनायक माझ्याकडे चोरट्या नजरेने पाहत होता. विनायक तसा अधूनमधून आमच्या घरी यायचाच आणि तेव्हापासूनच त्याची घाण नजर माझ्यावर होती. मला चांगली कल्पना होती की त्याची नजर चांगली नव्हती म्हणून, कारण मी खूप रूपवान होते, देखणे होते. पण इथे नवऱ्याच्या घरी असल्यापासून माझी सौंदर्यवृद्धी काहीशी जडलेलीच होती. तरीही मी चारचौघीत उठून दिसायची. त्यामुळे विनायक घरी आला की माझ्याकडे टक लावून बघायचा. त्याची ती तीव्र नजर मला खूप खटकत होती. पण मी मूर्खपणे सगळं काही सहन करत होते. मी जशी स्वयंपाक करत आले तसं माझ्या नवऱ्याने आणि विनायक यांनी त्यांच्या पिशवीतून दारूच्या बाटल्या बाहेर काढल्या आणि ते आतुरतेने घरात बसून त्याचे दारूचे घोट घेऊ लागले. थोड्या वेळाने नवऱ्याने मला शेव तळायला आज्ञा दिली. तसे मी शांतपणे डब्यातून तळण्याची शेव काढली आणि कुरकुरीत तळून त्यांच्यासमोर नेऊन ठेवली. ते दोघे आता हळूहळू दारू पित होते. त्या शेवचा चकना तोंडात टाकत मस्त मजा करत होते. माझ्या डोळ्यात मात्र अश्रूंचा सागर दाटून आलेला होता, कारण माझ्या नशिबी आलेला हा कठीण भोग कधी संपणार याची कल्पना देवालाच होती. रात्री 8 वाजता स्वयंपाक तयार झाला. तसं मी नवऱ्याला घरात जाऊन विचारलं, "जेवण वाढायचं की अजून वेळ आहे?" तसं त्याने मला खुन्यानेच जेवण घेऊन यायला सांगितलं. मी स्वयंपाकघरात जाऊन जेवायचे 2 ताटं तयार करून त्यांच्यासमोर नेऊन ठेवले. ते दोघे आता जेवणावर तुटून पडले होते. भरपूर नशा झाल्यामुळे त्यांचे जेवण फारसे निवांतपणे आणि अस्तव्यस्त चाललेलं होतं. चांगला अर्धा पाऊण तास ते दोघे खातच होते आणि जशी त्यांची जेवणे संपली तसे ते बसल्या जागीच झोपले. त्यानंतर मी स्वतः जेवण केलं आणि माझ्या छोट्या बाळालाही भरवलं. पण दिवसभराच्या शारीरिक श्रमामुळे मला खूपच थकवा आलेला होता. आता रात्रीचे 9-9:30 वाजले होते. मला झोप आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता कामावर रुजू व्हायचे असल्यामुळे मला आता झोपायची तयारीही करायची होती. पण आता तो विनायक घरातून निघून गेल्याशिवाय झोपायची तयारी तरी कशी करायची हेच मला समजत नव्हतं. मी आता घरात जाऊन नवऱ्याला जागे करून विनायकला घरी जायला सांगणारच होते. पण मी त्याच वेळी घरात प्रवेश केला आणि नवऱ्याला हलवून उठायला लागले. आता त्यावेळी
माझा नवरा जागेवरून हलेना. त्याला दारू इतकी जास्त झाली होती की त्याला कसलीच शुद्ध देखील राहिलेली नव्हती. विनायकही भिंतीला टेकून बसलेला होता. तरी पण मी नवऱ्याला कसेबसे उठवलेच आणि मी माझ्या नवऱ्याच्या कानाजवळ जाऊन कुजबुजले, "अहो, त्या विनायकला ना त्याच्या घरी जायला सांगा ना. आपली आता झोपायची वेळ झाली आहे." तसं माझा नवरा माझ्यावर खोकसला आणि अधिकारपणे मला म्हणाला, "अगं, त्याला खूप जास्त झाले. तो आज आपल्याच घरी झोपेल." तसं मला ते काहीसं विचित्र वाटलं आणि मी नवऱ्याला परत म्हणाले, "अहो, आपलं घर किती लहान आहे. एकाच खोलीचं आहे. इथे सगळ्यांनी कसं झोपायचं?" तसं माझा नवरा पुन्हा एकदा माझ्यावर संतापला. तो म्हणाला, "तू शांत बस. जे सांगितलं आहे तेवढंच कर. इकडे डाव्या बाजूला आमच्यासाठी अंथरूण टाक आणि तिकडे उजव्या बाजूला तू मुलाला घेऊन झोप." तसा माझा तसा माझा नाईलाज झाला आणि मी एक गोणपाट आणून डाव्या बाजूला भिंतीजवळ अंथरले. त्यानंतर विनायक आणि माझा नवरा हे दोघेजण त्या गोणपाटावर जाऊन पडले आणि मी उजव्या बाजूला एक जाड सतरंज टाकून माझ्या मुलाला घेऊन तिथेच विसावले. पण तो परकापूस करत असताना एकाच खोलीत झोपायला मला थोडासा संकोच वाटायला लागला होता. म्हणून मी खोलीतील खोलीतील दिवा विझवला. त्यावेळी खोलीत पूर्णपणे अंधार होता. फक्त देवघरातील मंद पंती तेवढीच तेवत होती. सतरंजीवर अंग टेकल्या टेकल्या मला कधी झोप लागली हे कळालंच नाही. पण अचानक मध्यरात्री मला जाग आली. कारण कुणीतरी माझ्या पोटावरून हात करत होतं. तसे मी एकदम डचकून जागे झाले आणि तो माझ्या पोटावर हात हळूच दुरून बाजूला ढकलला. मला वाटलं की माझा नवरा माझ्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी माझ्याजवळच आला असेल आणि मी त्याच्या कानाजवळ जाऊन त्याला शांतपणे म्हणाले, "अहो, तुम्हाला काही कळतं का? तुमचा मित्र आज आपल्या घरी आहे. आज नको. असली काही कारणं नको आज. तुम्ही पटकन उठा आणि तुमच्या जागी जाऊन झोपा." पण ते मात्र ऐकायच्या मनस्थितीतच नव्हते. त्याने पुन्हा एकदा मला घट्ट मिठी मारली आणि तो माझ्या तोंडावर आणि माझ्या गालावर विमानाचा वर्षाव करायला लागला. मी त्यांना कसाबसा विरोध करायचा प्रयत्न करत होते. पण मला जोरदार आवाज करून पण चालणार नव्हतं. कारण आमच्या घरात त्या दिवशी त्याचा मित्र विनायक पण होता. थोड्या वेळासाठी मी विरोध केला. पण पुन्हा माझ्या लक्षात आलं की माझा नवरा आता काही ऐकणारच नाही. मग मी तसेच शांतपणे पडून राहिले. ते आता हळूहळू माझा ताबा घ्यायला लागले होते आणि ते वेड्यासारखे माझ्या सर्वांगावर ओठांवर वर्षाव करायला सुरुवात केली. तसे ते इतके वेड्यासारखे कधीच करायचे नसतात. पण आज त्यांना काय झाले काय माहिती. मी एकदम शांत पडून राहिले आणि हळूहळू त्याने माझे एक एक वस्त्र काढायला सुरुवात केली. तसं मी त्यांना पुन्हा एकदा म्हणाले, "अहो, आता कपडे तरी राहू द्या ना. तुम्ही फक्त साडीच वर घ्या." पण ते मात्र ऐकायलाच तयार नव्हते. त्यांनी 5 मिनिटांत मला पूर्णपणे उघडं केलं. मला अतिशय लाज वाटायला लागली. कारण घरामध्ये एक परपुरुष असताना मी पूर्णपणे उघडी असलेली होते. आता त्यांनी स्वतःचे पण सगळे पोशाख काढले आणि ते माझ्याजवळ आले. त्यांनी त्यांच्या मिठीत मला घट्ट घेतलं. पहिल्यांदा मला थोडीशी वेदना झाली आणि नेहमीपेक्षा जास्तच वेदना होत होती. पण पुन्हा मी थोडीशी उत्तेजित झाले आणि मला तो स्पर्श आता हवाहवासा वाटू लागला होता. तसं तर मी माझ्या संपूर्ण शरीर त्यांना समर्पित केलं. ते तसेच अंधारात माझ्याशी धाडसीपणे जोरदार कार्यक्रम करायला सुरुवात केली. पण त्या दिवशी त्यांचा आवेग खूपच वेगळा होता. एरवी ते ज्यावेळी माझ्यासोबत सहवास करायचे त्यावेळी ते खूपच शिथिल वाटायचे. कारण दारूमुळे त्यांची प्रकृती खूपच कमकुवत झालेली होती. त्यांचा स्टॅमिनाच खूप कमी होता. पण आज मात्र त्यांच्यामध्ये एक वेगळाच उत्साह भरला होता आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने मी पण त्यांच्या विशाल भावनेने तृप्त झालेले होते. पण एकदा सुगंधी सहवास घेतल्यानंतर ते शांत बसणार नव्हते आणि त्यांनी त्या रात्री जवळपास 3 वेळेस माझ्याशी सुगंध सहवास घेतला आणि माझ्या फिकट गुलाबी जीवनात रात्रभर त्यांची संपूर्ण भावना टाकून दिली. त्या रात्री मी पण पूर्णपणे समाधानी झालेले होते. माझ्या डोळ्यात एक प्रकारचे समाधान होते. लग्न झाल्यापासून बऱ्याच दिवसांनी माझा पण कामुकपणा शांत झालेला होता आणि नव्याने मला कधी इतकं सुखही दिलं नव्हतं. त्यानंतर मी अंधारातच माझे कपडे परिधान केले आणि मी पुन्हा झोपले. सकाळी 4 वाजता माझ्या मोबाईलचा अलार्म वाजला. म्हणून मी घाईघाईने उठले. कारण मला घरातील सगळी मेहनतीची कामे आवरून लवकरात लवकर कामावरही जायचे होते. मी 4 वाजता उठून जसा माझ्या खोलीतील विजेचा दिवा लावला तसं खोलीतील दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण माझ्या बाजूला जो झोपलेला होता तो माझा नवरा नव्हता, तर तो विनायकराव होते. तसं माझ्या सर्वांगावर काटाच आला. डोक्यामध्ये तर आता झिंझिन्याच आल्या होत्या. म्हणजे रात्रभर ज्याने माझ्यासोबत कार्यक्रम केला
तो माझा नवरा नसून माझ्या नवऱ्याचा मित्र होता. ही भावनाच आता मला सहन होईना. इतके दिवस मी माझे सतीव्रतेचं सतीव्रता जपली, पण काल रात्री ती भंग झाली. मला खूपच राग आला. माझ्या तळपायाची आग आता मस्तकात गेली, पण मी काहीच करू शकत नव्हते. माझा नवरा अजूनही शुद्धीवर आलाच नव्हता. माझ्या बाजूला झोपलेला विनायकराव अजूनही वस्त्रहीन होता. मी पटकन घरातील दिवा बंद केला आणि मी अंघोळीसाठी स्नानगृहात गेले आणि 15 मिनिटात मी अंघोळ करून आटपून घरात परत आले. त्यावेळी मला दिसलं की विनायकराव उठले आणि ते अंगावर कपडे घालून बसलेले होते. पण ते मला काहीच बोलले नाही. त्यांनी शांतपणे दरवाजा उघडला आणि ते घरातून बाहेर निघून गेले. पण आता ही गोष्ट मी मूकपणे पचवली. यातील मी काहीच माझ्या नवऱ्याला सांगितलंही नाही. कारण विनायक म्हणजे माझ्या नवऱ्याचा एकदम जीवा भावाचा मित्र होता. मला अडीअडचणीमध्ये त्याने भरपूर मदत केलेली होती. आणि जर मी माझ्या नवऱ्याला विनायकच्या या वर्तनाबद्दल सांगितलं असतं, तर त्या दोघांमध्ये खूप मोठं भांडण झाले असते. म्हणूनच मी या सगळ्या गोष्टीवर तिथेच पडदा टाकला. त्यानंतर जवळजवळ 1 आठवडाभर सगळं सामान्य होतं. विनायक पुन्हा आमच्या घरी आला नाही आणि या एका आठवड्याच्या काळात जो प्रसंग माझ्यासोबत घडला होता, त्याचा हळूहळू मलाही विसर पडायला लागला. पण त्या प्रसंगाचा जरी मला विसर पडला असला तरी विनायकचा तो स्पर्श मी कधीही विसरू शकले नाही. कारण त्याचा तो आवेग, त्याची ती शारीरिक ताकद आणि त्याची विशाल भावना मी बऱ्याच वर्षापासून अनुभवलेली नव्हती. आणि मला हळूहळू ती गोष्ट हवीहवीशी वाटायला लागली होती. आता माझ्या शरीराला आता एक नवीन ओढच गेली होती आणि त्यामुळेच माझं मन परिवर्तन झालं. आणि एक दिवस मी माझ्या नवऱ्याला विचारलं, "अहो, तुमचे ते मित्र विनायकराव आता बरेच दिवस झाले घरी आलेच नाही." तसं माझा नवरा म्हणाला, "अगं हो ना, मी त्याला एकदा दोनदा बोललोही होतो, पण त्याने मला साफ नकार दिला." तसं मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, "अहो, त्यांना एकदा बोलवा ना जेवायला. मी बोलवलं आहे म्हणून सांगा." तसं माझ्या नवऱ्याला आनंद झाला. कारण पहिल्यांदाच माझा नवरा ज्यावेळी विनायकला घरी जेवायला बोलवायचा, त्यावेळी मी नाक मुरडायचे, ओढाओढ करायचे. पण आज मात्र मी स्वखुशीने त्याला घरी बोलवले. माझा नवरा पण चांगलाच प्रसन्न झालेला होता आणि त्याने त्याच दिवशी विनायकला आमच्या घरी जेवायला बोलवलं. विनायकला पण विश्वास बसेना की त्याला मी घरी जेवायला बोलवलं आहे म्हणून. आणि संध्याकाळी 7 वाजता माझा नवरा आणि विनायक दोघे घरी आले. त्याने मासे आणलेले होते. ते मासे त्यांनी स्वयंपाक बनवण्यासाठी माझ्याकडे दिले आणि ते पुन्हा घरात बसून दारू प्यायला लागले. मी त्यांना अधूनमधून तळलेली शेव आणि भजे आणि दाणे त्यांना हॉलमध्ये घेऊन जायचे. त्यावेळी विनायक माझ्याकडे अजिबात बघत नव्हता. तो नजर चोरत होता. पण मी मात्र त्याच्याकडे टक लावून बघायची आणि एकदा दोनदा आमची नजरानजरी झाली आणि माझ्या डोळ्यातले भाव आता त्याला संपूर्णपणे कळले होते. माझी इच्छा त्याने ओळखली आणि त्याने त्या दिवशी पण माझ्या नवऱ्याला भरपूर दारू पाजली. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केले आणि विनायकराव त्या दिवशी पण आमच्याच घरी मुक्कामी झोपले होते. आणि त्या रात्री पण विनायकरावांनी रात्रीच्या अंधारात माझ्यासोबत मनसोक्तपणे त्यांचे सर्व गुण उधळले. ते सगळं काही करत होते. माझ्या जीवनाला भावना टाकत आधार दिला आणि सगळा कार्यक्रम केला. मी पुन्हा एकदा मनाने तृप्त झाले होते. आता हे आमचं नेहमीचंच चालू झालं होतं. आठवड्यातून 2दा तरी विनायकराव आमच्या घरी यायचे आणि रात्री आमच्या घरी मुक्काम करायचे आणि त्यावेळी ते माझ्या शरीराची आणि माझ्या मनाची खूप भागवायचे. आता आमच्या दोघांमध्ये एक चांगलंच प्रेमाचं नातं तयार झालं होतं आणि आम्ही आता घरामध्येच नाही तर दिवसा शेतामध्ये सुद्धा भेटायला लागलो. विनायकराव हे आमच्या गावातलेच होते. त्यामुळे आमचे शेत जवळजवळ होते. बऱ्याच वेळा आम्ही शेतामध्ये सुद्धा कार्यक्रम केला आणि आज या घडामोडीला सुरुवात होऊन साधारण 2 ते 2.5 वर्ष झाली असतील. आज पण माझ्यामध्ये आणि विनायकरावामध्ये तेच नातं आहे. पण मला कळतच नाही की मी जे काही केलं ते योग्य केले की अयोग्य केले. असं कोणी करू नये. कारण नवरा आपले सगळं काही असते. पण माझ्या बाबतीत फक्त कष्ट, त्रास आणि वेदनाच होत्या. माझा नवरा दारुडा होता. त्याने मला कधी सुखच दिले नव्हते. तरी मी प्रामाणिकपणे होते. पण त्या रात्री माझ्या नवऱ्याच्या चुकीमुळेच माझ्याशी ते सगळं चुकीचं झालं आणि त्यात मी सुख शोधलं. तुम्हाला ही ती कथा कशी वाटली आणि मी जे केलं ते बरोबर की चुकीचं हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा आवडली असेल तर या कथेला लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज 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 आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण आपल्या चॅनलवर असे रोमॅन्टिक आणि धमाकेदार कथा रोजच येत असतात. भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.